नमस्कार मित्रांनो. नुकताच आपल्या भेटीला 22 नोव्हेंबरला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारलेला एक मूवी रिलीज झालाय, ज्याचा फक्त आता पार्ट 1च रिलीज झालाय. पार्ट 2 लवकरच तुमच्या भेटीला सुद्धा येणार आहे. पण पार्ट 1 या मूवीनेच एवढा हाहाकार केलाय की तुम्ही सर्वांनी हा मूवी बघायला पाहिजे. आपण नेहमीच म्हणतो ना, मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी बघण्यासारखं येत नाही, काय इमोशनल वगैरे मूवीज येतात, बरोबर ना? पण यावेळेस असं नाहीये. मराठी इंडस्ट्री एक खूप सुंदर आणि खूप चांगला मूव्ही घेऊन आलेली आहे, जे की बॉलिवूड, तमिळ सर्व सर्व मूव्हींना हा मूव्ही तोड देऊ शकतो, असा हा मूव्ही बनवलेला आहे. ते डायरेक्टर आहेत तुषार सेलार सर. आणि हा मूव्ही सेलार सरांनी याच्या आधी पण मराठीमध्ये एक मूव्ही केलेला आहे आणि बॉलिवूडमध्ये सुद्धा एक मूव्ही केला आहे. तुषार सेलार सरांचं जर सांगायला झालं तर या मूव्हीमध्ये त्यांनी ऍज अ डायरेक्टर म्हणून काम केलंय. आतापर्यंत ते बॉलिवूडमध्ये ऍज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होते. तर आता आपण बोलूया मूवी बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही ट्रेलर बघितला असेल सर्वांनी, अंगावर काटे येतील असा हा मूवी झालेला आहे, बरोबर? तर आता या मूवीमध्ये काय आहे, असं वेगळं काय बनवलंय, ते तुम्हाला मी आता थोडं सांगतो. यावेळेस मराठी इंडस्ट्रीने सगळा इनिशिएटिव्ह घेऊन कमी बजेटमध्ये हा मूवी बनवलेला आहे. तरी सुद्धा या मूवीमध्ये जे व्हीएफएक्स यूज केलेत, हे हॉलिवूड लेवलचे व्हीएफएक्स या मूवीमध्ये यूज केलेत. तुम्ही जर जेव्हा किल्ल्याची लढाई लढायला महाराज जातात, तेव्हा तुम्ही जर बघितलं असेल, जे नाव वगैरे जे बनवलंय याच्यामध्ये पूर्णपणे व्हीएफएक्सचा यूज केलेला आहे. आणि हे एवढा चांगल्या प्रकारे व्हीएफएक्सचा यूज केलाय, असं वाटतं की रिअल मध्ये सगळ्या गोष्टी होतात आहेत. तुम्ही आता जर अनुप सिंग ठाकूर हे मुख्य भूमिकेमध्ये तुम्हाला दिसणार आहेत, जे की आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका. अनुप ठाकूर सरांकडनं जर ही मतलब सगळ्यांना असं वाटायचं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका हे कशी निभवतील असं सगळ्यांना होतं, कारण व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि त्यांची भूमिका करणं हे सोपं नाहीये. तर त्यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी जवळपास 5 दिवस हे भूमिकेसाठी जेवण केलं नव्हतं, कारण मला हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायची होती. त्यामुळे जर तुम्ही आता मूवी बघितला तर अंगावर काटे येतील, आणि मूवी बघायला जर गेले तुम्ही तर तुमच्या डोळ्यातून अश्रू 100% येतील, हे मी तुम्हाला सांगतो. कारण छत्रपती संभाजी महाराजांची जी भूमिका ह्याच्यामध्ये अनुप सिंग ठाकूर सरांनी केलेली आहे, डोळ्यातून पाणी न अक्षरशः एक असा सीन आहे ज्याच्यामध्ये ते तलवार फिरवतात. कारण तो सीन तुम्ही बघितला असेल की त्यांच्यावरती एवढे सारे वार झालेले असतात, त्यांना फार मतलब बांधून सुद्धा ते लढाई लढतात. आणि छत्रपती संभाजी महाराजांना जर तुम्ही बोलायचं झालं, यामध्ये यशोबाईंचा रोल हा अमृता खांडिलकर यांनी केलेला आहे. आणि ह्या मूवी बद्दल जर सांगायचं झालं तुम्हाला, तर याच्यामध्ये जे कास्टिंग आहे, म्हणजे प्रत्येकाने जो रोल केलेला आहे, आता एवढ्या जणांची आपल्याला नाव घेणे पॉसिबल नाही, तरी पण तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये ज्यांनी जे पण कास्ट केलेले आहेत, याच्यामध्ये तुम्हाला एक रील स्टार सुद्धा बघायला मिळेल, ज्याने विशालने खूप चांगली याच्यामध्ये भूमिका निभावलेली आहे. आणि प्रत्येकाने जे ऍक्टिंग केली ती म्हणजे खूपच भारी ऍक्टिंग आहे. आणि विशेष म्हणजे जर सांगायला झालं तर तुम्ही साऊंड डिझायनिंग जर बघितलं असेल, याचं साऊंड डिझायनिंग जवळपास येलो स्टुडिओ मध्ये सुद्धा झालेलं आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा मूवी म्हणजे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जर बघितला असेल, तर या मूवीमध्ये एक सीन आहे जिथं तुमच्या डोळ्यातून पाणी येतील. जे मुघल होते, जे आपल्यावरती अन्याय करत होते, त्यांनी कशा प्रकारे अन्याय केलाय हे जर तुम्ही बघितलं, तर तुमच्या अंगावरती काटे येतील आणि आता तुम्ही असं म्हणसाल की आता आपण चांगलं जगतोय, असं तुमच्या तोंडातून निघेल. कारण त्या टाइमला महिलांवर ते खूप जास्त अत्याचार करायचे. या मूवीच्या एक सीन मध्ये तुम्ही बघितलं असेल, ट्रेलर मध्ये सुद्धा तो सीन टाकण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेलर सुद्धा बघून तुमच्या डोळ्यात पाणी येईल की भाल्याने तो महिलेला उचलतो आणि घेऊन जातो. म्हणजे विचार करा, ते लोक किती क्रूर होते. आणि या मूवीला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे असं मला वाटतं, कारण हा मूवी खूप सुंदर आणि खूप चांगला झालेला आहे.